नवरा बायको एकमेकांवर जे संशय घेतात त्याला आपण संशय समजतो, पण असं नाहीये. बऱ्याच वेळेला पुरुष देखील संशय घेतात आणि पुरुष दुसऱ्या पुरुषावर देखील संशय घेतात. याचं कारण असतं, एक स्त्री असते. एका पुरुषाला असं वाटत असतं, की या दुसऱ्या पुरुषाचं त्याच्या बायकोसोबत काहीतरी अफेअर आहे, संबंध आहे आणि मग या संशयातून भांडण होतं आणि कुठेतरी समजूतदारपणा संपतो आणि ज्यावेळेला समजूतदारपणा संपतो, त्यावेळेला तडजोड करण्याची शक्ती संपते आणि त्याच वेळेला होते ती मोडतोड आणि माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात झालेली ही मोठी घोडचूक असते. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजकाल सरकारी नोकरी मिळणं हे फार कठीण काम आहे आणि जर का त्यातून नोकरी मिळाली तर ते टिकवणं अजून कठीण काम आहे. आता आपण एक अशी घटना बघणार आहोत की एके ठिकाणी एका व्यक्तीला चांगली नोकरी आहे, हा तरुण आहे, याला त्याची पत्नी आहे, घरदार आहे, संसार आहे आणि याला सैन्यातली नोकरी आहे, एक मानाची नोकरी आहे. त्याच गावामध्ये राहणारा दुसरा व्यक्ती आहे, हा शेतकरी आहे, होतकरू शेतकरी आहे, शेतीवाडी करणे, दूध दुभते करणे असा याचा देखील संसार आहे. ही घटना घडलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामधला पन्हाळा तालुका याच्यामधलं पोर्ले गाव आहे. या पोर्ले गावामध्ये युवराज गायकवाड हे 34 वर्षाचा हा तरुण आहे आणि हा तरुण सैन्यामध्ये नोकरी करतोय. सैन्यामध्ये नोकरी असल्यामुळे याला बाहेर राहावं लागतं. हा सध्या पंजाबच्या पोस्टिंगवर आहे. त्याच्यानंतर हा अधेमध्ये आपल्या गावी सुट्टीला येत असतो आणि सुट्टीला आल्यानंतर मित्रमैत्रिणी आणि घरदार या सगळ्या गोष्टी बघत असतो. आणि ज्या वेळेला आपले हे जवान बंधू, आपले सैनिक बंधू देशाच्या सीमेवरून आपल्या गावी येत असतात, तेव्हा त्यांचा पूर्ण वेळ त्यांच्या कुटुंबामध्ये देत असतात. त्यांची शेतीवाडी, त्यांचं घरदार आणि इतर कामं हा त्यांना त्या ठिकाणी वेळ पुरत नसतो आणि त्यांची पुन्हा एकदा कर्तव्यावर रुजू होण्याची वेळ त्यांची कधी येते हे त्यांनाच समजत नाही. तर या गावामधील हा जो दुसरा तरुण आहे, याचं नाव आहे विकास पाटील आणि या विकास पाटील यांचं वय वर्ष आहे 40, व्यवसाय आहे शेती. यांचा असा संशय होता की हा जो युवराज गायकवाड आहे, याचे त्यांच्या पत्नीसोबत काही ना काही अनैतिक संबंध आहेत आणि ज्या वेळेला मग युवराज आणि विकास पाटील एकमेकांच्या समोर यायचे, त्या वेळेला त्यांच्यामध्ये वादावादी व्हायची, भांडण व्हायची, नजरानजर व्हायची, खुन्नस व्हायची आणि मग शेवटीला हा फौजी होता, हा काही काळानंतर पुन्हा एकदा सैन्यात निघून जायचा. आता यांच्या मनातला संशय हा आहे तसाच होता. आता कुठेतरी हे समोरासमोर आले की त्याच्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करायचे. यांची भाषा अशी असायची की मी तुला बघून घेतो, मी तुला सोडणार नाही. त्याच्यामुळे नोव्हेंबर 2023 मध्ये या दोघांमध्ये एक मोठं भांडण झालंय, कडाक्याचं भांडण झालेलं आहे आणि या दोघांमधला जो वाद आहे, हा वाद एव्हाना संपूर्ण गावामध्ये झालेला होता. गावातील सगळ्या लोकांना ह्या गोष्टी त्यांच्या समजलेल्या होत्या. आता गावामध्ये कसं असतं की गाव छोटं असतं, त्याच्यामुळे टाचणी जरी एखाद्या ठिकाणी पडली तरी ती संपूर्ण गावभर होत असते. शहरांमधल्या गोष्टी वेगळ्या असतात. शहरांमध्ये फ्लॅट बंद असतात, घरदार बंद असतं आणि घरामध्ये जर का कुणाच्या काही झालं तरी दुसऱ्या समोरच्या फ्लॅटला या गोष्टी कळत देखील नाहीत. पण या गोष्टी गावामध्ये वेगळ्या असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतंय की हा विकास हा मनातून खुन्नस खाऊ नये या ठिकाणी युवराज पुन्हा एकदा सुट्टी घालवण्यासाठी गावी आलेला आहे आणि गावी आल्यानंतर फेब्रुवारी 2024चा तो महिना होता आणि त्यांना पुन्हा एकदा हे दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि आल्यानंतर यांच्यामध्ये भांडण सुरू झालंय आणि भांडणातून मग या विकास पाटीलने या युवराजला मारहाण केलेली आहे आणि बेदम मारहाण केलेली आहे. त्याच्यामुळे याच्या या गोष्टी मनामध्ये राहिलेल्या आहेत. आता काही काळानंतर याची सुट्टी संपवून फेब्रुवारी महिन्यामध्ये हा पुन्हा एकदा त्याच्या कर्तव्यावर रुजू झालेला आहे आणि विकास पाटील आपल्या शेतीच्या कामासाठी, शेतीच्या मशागतीसाठी याने त्याच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता ही गोष्ट हा युवराज गायकवाड याच्या जिव्हारी लागलेली होती, कारण या गोष्टी सगळ्या गावामध्ये पसरलेल्या होत्या. त्याने खाल्लेला मार गावामध्ये पसरलेला होता आणि कुठेतरी हा सैन्यामध्ये गेल्यानंतर देखील याच्या मनातून आपण मार खाल्ल्याची गोष्ट काही जात नव्हती. त्याच्यामुळे याने आता एक गोष्ट ठरवली की आता आपण परत जेव्हा गावी जाऊ, पुन्हा एकदा सुट्टीवर जाऊ, त्यावेळेला आपण काहीतरी नियोजनबद्ध पद्धतीने करायचं आहे. आता हा व्यक्ती एक आर्मी मॅन होता, फौजी होता. आता फौजी लोकांचं एक बेसिक ट्रेनिंग असतं की प्लॅन कसा करायचा, शत्रूवर हल्ला कसा करायचा आणि या सगळ्या गोष्टी त्यांना मुळापासून शिकवल्या जातात, सुरुवातीपासून शिकवल्या जातात. आपली सुरक्षा करण्यासाठी हे त्यांना निवडलेलं असतं आणि हजारो मुलांमधून एक फौजी भरती होतो. त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. याच गोष्टी त्याने आपल्या गावच्या दुश्मनावरती आजमावायच्या ठरवलेल्या आहेत. त्याच्यामुळे पूर्ण नियोजन केल्यानंतर तो आपल्या गावी आलाय. गावी आल्यानंतर काही माणसं त्याने आपल्या हाताशी धरलेत, जसं की त्याचा मेव्हणा असेल आणि इतर 2 त्याचे मित्र त्याने हाताशी धरलेले आहेत आणि मग याने कट करून हा जो त्याचा दुश्मन होता, गावातील दुश्मन होता, इतके वर्षांची त्याची दुश्मनी होती, याला संपवायचं असं या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं आहे. तारीख होती 19 मे 2024.
संध्याकाळची 7 वाजलेले होते. आता गावाकडे जी शेतकरी मंडळी असतात, शेतीभातीची कामं करणे, संध्याकाळच्या वेळेला गाई-गुरांचं दूध काढणे, त्यांना वैरण घालणे, चारा घालणे, शेतावर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करून मग ते संध्याकाळी 7-8च्या दरम्यान आपल्या घरी परतत असतात. अशामध्येच विकास पाटील हा देखील आपल्या शेतावर होता. आपल्या गावच्या शेतावर असल्यामुळे मग त्याने गाई-गुरांचं दूध दुभतं केलेलं आहे, वैरण घातलेली आहे आणि सगळं करून मग त्याने त्याच्या आईला सोबत घेतलंय आणि पुन्हा एकदा आपल्या घराकडे त्याने प्रवास सुरू केलेला आहे. आता या ठिकाणी हा निटवडे रोड कमान या ठिकाणी आल्यानंतर समोर त्याने युवराजला बघितलंय आणि युवराज त्याच्यासोबत 2 जण होते. या दोघांनी मिळून त्याची गाडी अडवलेली आहे. गाडी अडवून त्यांनी त्याला खाली पाडलंय. हा विकास पाटील या ठिकाणी खाली पडलेला आहे आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याने याला मारहाण करायला सुरुवात केली. काठी दंडुका यांनी त्याला बेदम मारहाण केलेली आहे. आता मारहाणीमध्ये जेव्हा माणूस त्याच्या डोक्यामध्ये राग असतो त्यावेळेला समोरच्याला कुठे मारायचं हे समोर त्या व्यक्तींना भान राहिलेलं नसतं. त्याच्यामुळे डोक्यावर किंवा एखाद्या मार्मिक ठिकाणी जर का माणसाला मार लागला तर त्या ठिकाणी माणूस गतप्राण व्हायला वेळ लागत नाही, बेशुद्ध व्हायला वेळ लागत नाही. त्याला हे तिघे चौघे जण मारहाण करत असताना या ठिकाणी त्याची आई मध्ये पडलेली आहे. आता कुठल्याही आईला हे बघू शकत नाही की आपल्या लेकराला कोणी मारत असेल तर ती आई मध्ये पडते. ती तशी ती मध्ये पडलेली आहे. या सगळ्यांनी मिळून तिला बाहेर बाजूला ढकललंय आणि पुन्हा एकदा याच्यावर मारहाण करायला सुरुवात केलेली आहे. आता पलीकडून त्यांची आई जी आहे ती गयावया करत होती, माझ्या मुलाला सोडून द्या म्हणत होती. यांचं भांडण त्या ठिकाणी मारामारी ही मिटवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु या 3-4 लोकांच्या ताकदीपुढे तिचा नाईलाज होता. त्याच्यामुळे हे सगळं ती उघड्या डोळ्यांनी बघत होती, आरडाओरडा करत होती. आता विकास पाटील आणि त्याच्या आईचा आरडाओरडा ऐकून ही त्याच्या आजूबाजूची जी लोकं होती ही लोकं या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि या ठिकाणी एवढ्या लोकांचा जमाव बघून मग या सगळ्या मारेकऱ्यांनी या ठिकाणून पळ काढलेला आहे. संपूर्ण घटनेनंतर गावामध्ये चर्चा रंगलेली आहे. कारण विकास पाटील आणि युवराज गायकवाड यांचं वैर संपूर्ण गावाला माहिती होतं. यांच्यामध्ये होणाऱ्या शाब्दिक चकमकी, मारामारी किंवा शिवीगाळ हे देखील संपूर्ण गावाला माहिती होतं. त्याच्यामुळे गावामध्ये या सगळ्या घटनेची जोरदार चर्चा रंगलेली आहे. आता या ठिकाणी हा विकास पाटील पडल्यानंतर तात्काळ त्याचे 2-3 मित्र त्या ठिकाणी आलेत आणि त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत. हॉस्पिटलमध्ये जाता जाता त्याने पाणी मागितलंय आणि पुन्हा एकदा त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करायच्या अगोदरच या ठिकाणी हा बेशुद्ध पडलाय. या ठिकाणी उपचार चालू असतानाच विकास पाटलाचा मृत्यू झालेला आहे आणि या संपूर्ण घटनेची फिर्याद पन्हाळा पोलीस स्टेशनला दिली गेलेली आहे. त्याच्यामुळे मग तातडीने पोलिसांनी तपास सुरू केला. सोमनाथ वरुटे, शरद पाटील वय वर्ष 37, ओंकार वरुटे वय वर्ष 25 या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि यांच्याकडे चौकशी दरम्यान यांनी जे सत्य होतं ते कबूल केलेलं आहे. यामुळे मग यांच्यावरती कलम 302 अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल करून यांना अटक केलेली आहे. या बाबतीमध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत. या संपूर्ण घटनेमधून आपल्या सगळ्यांना शिकण्यासाठी खूप काही आहे. आजकालचे अनेक तरुण त्यांच्या सुखी आयुष्यासाठी, चांगल्या आयुष्यासाठी पडेल ती नोकरी करतात, कमी पगारात नोकरी करतात, अनेक ठिकाणी प्रयत्न करतात आणि ज्यांना अशा चांगल्या नोकऱ्या आहेत, शेतीभाती आहे, अशा लोकांच्या डोक्यामध्ये अशा नको त्या गोष्टी येत असतात. त्याच्यामुळे मग या ठिकाणी संशय घेणे किंवा अनैतिक संबंध प्रस्थापित करणे या गोष्टी या लोकांच्या येत असतात. कारण यांच्या करिअरचा अर्धा अधिक टप्पा त्यांनी गाठलेला असतो आणि अशावर मध्यावर येऊन जर का आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर याच्यासारखं दुर्दैव कोणतंच नाही. घटनेबद्दल आपल्याला अधिक माहिती असल्यास कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर याबद्दलचं आपलं मत देखील नोंदवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर रात्री 9 वाजता. तोपर्यंत आपली काळजी घ्या.